पाहतो आहोत लाखोंच्या संख्येने भाविक जे आहेत तिथे दाखल झालेले आहेत। विविध दिंड्या असतात, पालख्या असतात, त्या जवळपास 21 दिवसांनंतर आता पंढरपुरामध्ये दाखल झालेले आहेत आणि आषाढी एकादशी निमित्त आता विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी इथे भाविक पोहोचलेले आहेत। लाखोंच्या संख्येने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि रात्री म्हणजे जवळपास 2:30 वाजता या शासकीय महापूजेला सुरुवात होईल आणि त्यानंतर भाविकांना जे आहे ते आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेता येणार आहे। एक खूप मोठा कार्यक्रम जो आहे तो शासनाकडून देखील राबवण्यात येतोय आणि ही दुसरी दृश्य जी आपण पाहतो आहोत ती वडाळ्यातील विठ्ठल मंदिरातली आहेत। विठ्ठल मंदिरात देखील वडाळ्याच्या भाविकांचं दर्शन जे आहे भाविक घेण्यासाठी विठ्ठलाचं येत आहेत आणि दोन्हीकडची दृश्य आपण पाहतो आहोत आणि घर बसल्या आपल्याला पांडुरंगाचं दर्शन जे आहे ते घेता येतंय। पंढरपुरातली आणि वडाळ्यातील विठ्ठल मंदिरातली ही दृश्य जे आहेत ते आपण सध्या आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत। तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल म्हणत पांडुरंगाचा एकच जयघोष करत सध्याचं वातावरण जे आहे ते भक्तिमय आणि मोठी गर्दी केलेली आहे। उद्या आषाढी वारी आहे, आषाढी एकादशी आहे, या निमित्ताने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत, आपल्या विठुरायाचं दर्शन करण्यासाठी आलेले आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी पुरुषांसाठी एक वेगळी भाविक रांग तयार केली आहे, महिलांसाठी वेगळी भाविक रांग तयार केलेली आहे। तसेच विठू माऊलीला फुलांची आरास देखील केलेली आपल्याला दृश्यांमध्ये दिसून येते। तसेच या ठिकाणी आपण पाठीमागे बघू शकतो की कशा प्रकारे येथे भाविकांकडून भजन गायन केलं जातं। हे भजन गायन आज रात्रभर केले जाणार असून भाविक या ठिकाणी रात्रभर आपल्या भजनाचं गायन करणार आहेत, विठू नामाच्या गजरामध्ये तल्लीन होणार आहेत। यांचं आज रात्रभर भाविकांच्या दर्शनासाठी हे मंदिर खुलं असणार असून सकाळी 4च्या सुमारास या ठिकाणी महाअभिषेक करण्यात येणार आहे। दृश्यांमध्ये बघू शकतो रात्री देखील येथे भाविक खचखचून भरले गेले असून बाहेरपर्यंत या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत। तिकडे पंढरपुरात देखील मोठ्या संख्येने भाविक जमले असून मुंबईत देखील या ठिकाणी आपल्याला मोठ्या संख्येने भाविक दिसून येतात। तसेच पोलिसांचा देखील या ठिकाणी कडा बंदोबस्त लावलेला आहे। कॅमेरा पर्सन दिनेशसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। पंढरपूर आणि वडाळ्यातली ही दृश्य आपण पाहतो आहोत। क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल विठ्ठलाचा नावघोषामध्ये लाखो भाविक जे आहेत ते पंढरपुरामध्ये दाखल झालेले आहेत आणि विठुरायाचं जरी दर्शन नाही झालं तरी कळसाचं दर्शन घेतल्यानंतर विठुरायाचंच आपण दर्शन घेतलं अशी भावना ठेवून मनात जे आहेत ते भाविक आणि वारकरी इथे येत असतात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशभरातून देखील भाविक इथे दाखल होत आहेत आणि 15 लाख भाविक यावर्षी वारीसाठी आल्याचा आकडा जो आहे तो प्रशासनाकडून सांगण्यात येतो।